तसं तर ह्या गोळ्या घ्यायला कोणालाच आवडत नाही आणि स्पेशली मला तर जेवण वगैरे झालं होतं आणि नेमक्याच गोळ्या घेत होते. एखाद्या गोळीची अशी स्मेल असते की खाल्लेलं सगळं बाहेर यायची वेळ होते. मग तोंड चांगलं पडण्यासाठी काही फ्रुट्स खाल्ले आणि जे झोपले तर 3-3:30ला सुटले आणि नंतर माझ्या लक्षात आलं की मला दळण करायचे. तसं होतं थोडंसं पीठ, पण दुसऱ्या दिवशी आम्हाला ना बोरच्या सुवासनी करायच्या होत्या. सो त्याच्यासाठी ना मग दळण थोडंसं कमी पडत होतं. मग दळण पण करून घेतलं आणि इथे मसाला पण बनवायला घेतला. कारण की सुवासिनीचा स्वयंपाक जो असतो तो पुरणाचा असतो आणि मग त्याच्यामध्ये आमटी पण होते. मसाला घरचा नव्हता, त्याच्यामुळे मग हे काळा मसाला बनवून घ्यायचा होता. अगोदर कोरडे मसाले जे आहेत जसे की धने हे ते भाजून घेतले आणि नंतर तेलातले मसाले मिरे, लवंग, दालचिनी, करणफूल हे सगळं एकत्रच टाकून घेतलं मी. आता तेलात टाकले की सगळं उडतंय, त्याच्यामुळे 2 मिनिटं याला झाकून ठेवलं आणि मध्येच इथे आमच्या मॅडमचा दात हालत होता ते मला दाखवत होती ती. कारण की लहानपणीच्या ह्या छोट्या छोट्या आठवणी ज्या आहेत ना ते लक्षात राहतात. लेकरांना ह्याच गोष्टीचं कौतुक वाटतं की माझा दात पडतोय वगैरे असं. आणि 4 वेळेस घरात प्रत्येकाला एक एकला जाऊन दाखवणार. त्यानंतर ते खोबरं जे आहे ते तेल टाकून भाजून घेतलं छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत. हे जे मसाला फूल आहे ते सुद्धा तेल टाकून भाजून घेतलं आणि मसाला कोणाच्या घरात बनतोय हे काय अजिबात झाकत नाही. एवढा मसालाचा घमघमाट सुटतो सगळीकडेच की इथे मसाला बनणं चालू आहे, सगळ्यांच्या लक्षात येतं. त्यानंतर सगळे मसाले जे आहेत ते भाजून झाले. हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते अगोदर मिक्सरमध्ये काढून घेतले आणि नंतर जे तेलात भाजलेले आहेत ते सगळे बारीक करून घेतले मिक्सरमध्ये. तर सगळं हे काढून झालं की व्यवस्थित त्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा त्याला एकजीव होण्यासाठी मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि तयार आहे आपला होममेड असा काळा मसाला. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा. बाय.